या व्हिडिओमध्ये आपण बेबी केअर किट नावाची एक योजना जी आहे या योजनेच्या संदर्भात आपण सविस्तर माहिती घेऊयात। यापूर्वी पण आपण या योजनेच्या संदर्भात एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध करून दिला होता, परंतु त्याच्यामधून प्रचंड लाभार्थ्यांनी कमेंट्समध्ये खूप सारे प्रश्न विचारले आणि त्या अनुषंगानेच आता या व्हिडिओमध्ये या योजनेच्या संदर्भात म्हणजे बेबी केअर किट या योजनेच्या संदर्भात सविस्तर सर्व प्रश्नांची उत्तरे संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा की बेबी केअर किट जे आहे नेमकं काय, याच्यामध्ये कोणतं साहित्य मिळतं, कशी मिळवायची आहे, पात्रता काय आहे, अर्ज कुठे करायचा आहे आणि कधी करायचा आहे वगैरे वगैरे छोट्या मोठ्या प्रश्नांची जी काही उत्तरे असतात ती जोपर्यंत एखाद्या लाभार्थीला क्लिअर कट कळत नाही तोपर्यंत त्यांना समजत नाही की या योजनेसाठी आम्ही पात्र आहोत की नाही, या योजनेच्याद्वारे आम्हाला किट मिळणार की नाही आणि नेमकी मिळणार असेल तर नेमकी कशी मिळणार आहे, अगदी सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तर सांगणार आहे। आणि या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न राहिलाच तर कमेंट्समध्ये तुम्ही विचारू शकता। पहिल्यांदा या योजनेच्या संदर्भात मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो बघा की बेबी केअर किट जी काही आहे तर या एक किटच्याद्वारे महाराष्ट्र शासनाची योजना आहे, फार जुनी योजना आहे, जवळपास 2019ला ही योजना सुरू झाली होती, पण अजूनही काही लाभार्थ्यांना या योजनेबद्दल स्पष्ट क्लॅरिटी नसते आणि त्यामुळे या योजनेद्वारे जी बेबी केअर किट जी मिळत असते तर ती किट त्यांना मिळत नाही, कारण त्यांना वाटतं की आम्ही पात्र नाहीत वगैरे वगैरे। बघा खरं तर आपल्याला या योजनेच्या अंतर्गत म्हणजे बेबी केअर किट योजनेच्या अंतर्गत अंगणवाडी केंद्रात नोंदणी केलेल्या आहे किंवा तुम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र असतात तिथे देखील नोंदणी करू शकता, किंवा जर समजा तुम्हाला काही अडचण येत असेल तर अंगणवाडी सेविका जी असेल तर अंगणवाडी सेविकेची मदत देखील घेऊ शकता। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा की लाभार्थी जी आहे, लाभार्थी महिलेने काय करायचं मी ते पहिलं सांगायलो आहे की प्राथमिक आरोग्य सेवा केंद्र किंवा शासकीय रुग्णालयामध्ये प्राथमिक आरोग्य सेवा केंद्र किंवा शासकीय रुग्णालयामध्ये जर का त्या नवजात बालकाचा म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी, हे बघा इथे लिहिलेलं आहे स्पष्ट, मुलगा असो किंवा मुलगी, जर त्या ठिकाणी जर त्या मुलाचा जन्म झाला असेल तर संबंधित महिला जी आहे तर या योजनेसाठी पात्र असेल, म्हणजे त्या महिलेला जे आहे एक किट मिळणार आहे आणि त्या किटमध्ये जे काही वस्तू असणार ते जवळपास बघा 2000 रुपये त्याची जवळपास एक ढोबळ मनाने किंमत असणार आहे। असं स्पष्टपणे ही जी माहिती आहे ही ऑफिशियल माहिती सांगावलं, मी तुम्हाला मनाने काय सांगावलं नाही, ऑफिशियल माहिती सांगतो आहे, त्यामुळे ही जी काही माहिती सांगणार आहे व्हिडिओमधली संपूर्ण ऑफिशियल माहिती आहे। आता बघा की पण एक गोष्ट इथे समजून घेण्यासारखी आहे की याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की बघा काय लिहिलेलं आहे याच्यामध्ये की प्रस्तुती होणाऱ्या नवजात बालकांना पहिल्या प्रस्तुतीच्या वेळी मुलगा किंवा मुलगी जन्मल्यानंतर त्यांना मोफत शासनातर्फे 2000 रुपये इतक्या रकमेची बेबी केअर किट बॅग उपलब्ध करून देण्यात येते। पण याच्यामध्ये काय स्पष्ट दिलेलं आहे, पहिल्या प्रस्तुतीच्या वेळीचं या ऑफिशियल पेजवर जी आहे माहिती देण्यात आलेली आहे, म्हणजे पहिल्या डिलिव्हरीच्या वेळीचं जे आहे ह्या प्रकारची किट जी आहे तर ती उपलब्ध होते। आता याच्यामध्ये पण काही लाभार्थी असं विचारतील की ही जी किट आहे जर आम्हाला काही अडचण आली तर आम्ही कुणाकडनं म्हणजे माहिती कुणाकडनं घ्यायची आहे, तर याच्यामध्ये स्पष्ट ती पण माहिती उपलब्ध करून दिलेली आहे बघा। अंगणवाडी सेविका जे असतात हे बघा इथे लिहिलेलं आहे त्यांनी स्पष्टपणे, हे बघा, त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार, तुमच्या मनामधले जे काही प्रश्न आहेत तर ते क्लिअर होणार आहेत या व्हिडिओमुळे। बघा इथे स्पष्ट लिहिलेलं आहे बघा, इथे लिहिलेलं आहे बघा, अर्ज दिल्यानंतर अंगणवाडी सेविकेकडून संबंधित लाभार्थीने बेबी केअर किट बॅग उपलब्ध करून जे त्यांना देण्यात येईल, किंवा तुम्हाला जे काही प्राथमिक आरोग्य शासकीय केंद्र असतात तर तिथे पण ह्या किट उपलब्ध होतात बरं का, किंवा तुम्हाला अंगणवाडी सेविका जे आहेत तर त्यांच्याद्वारे तुम्ही जे आहे तो अर्ज करायचा। आता याच्यामध्ये पण एक गोष्ट महत्त्वाची आहे की अर्ज कधी करायचा आहे, आता त्या बेबी केअर किटमध्ये काय मिळणार वगैरे मी ते सांगणारच आहे, परंतु अर्ज कधी करायचा आहे ही बाब सर्वांनी समजून घ्या। बघा इथे स्पष्ट लिहिलेलं आहे की त्या महिलेने म्हणजे संबंधित लाभार्थी महिलेने शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा शासकीय रुग्णालयात नाव नोंदणी केलेल्या महिलांनाच ही किट मिळणार बरं का। पण आता कधी नाव नोंदणी करायची आहे, गरोदरपणी 9व्या महिन्यात जवळच्या अंगणवाडी सेवा केंद्रात जे आहे अंगणवाडी सेविकेला ही माहिती द्यायची आणि अर्ज करायचा आहे। अर्ज दिल्यानंतर अंगणवाडी सेविका जी आहे संबंधित महिलेला ही बेबी केअर किट जे आहे उपलब्ध करून देईल। आता याच्यामध्ये पण एक आणखी दुसरा प्रश्न निर्माण होऊ शकतो की बाळाला जन्म दिल्याच्या नंतर पण 2 महिने, आता या 2 महिन्याच्या नंतर पण बाळाला जन्म दिल्याच्या नंतर 2 महिन्याच्या नंतर देखील या योजनेच्या द्वारे बेबी केअर किट मिळवता येते। आता या बेबी केअर किटमध्ये जे 2000 रुपये तिची जी काही म्हणजे किंमत सांगितलेली आहे आपल्याला भरायची नाही 2000 रुपये, 2000 रुपये एकंदरीत त्याच्यामध्ये जे दिलेले साहित्य असणार आहे
त्याची किंमत याच्यामध्ये ढोबळमानाने सांगितलेली आहे ऑफिशियल पेजलाच बघा. आता याचे उद्दिष्ट काय वगैरे वगैरे या योजनेचे ते आपल्या कामाचे नाहीत. आपल्या कामाचं सर्वात महत्त्वाचं आपल्याला याच्यामध्ये अप्लाय कसा करायचा मी सांगितलं तुम्हाला, की त्यासाठी तुम्हाला स्पष्ट तुमच्या मनामध्ये क्लिअर पाहिजे अंगणवाडी सेविकेची मदत घ्यायची आहे. हे प्राथमिक आरोग्य केंद्र असतात किंवा शासकीय रुग्णालयामध्ये जर त्या नवजात बालकाला जर का जन्म दिला असेल तर अशाच मातांसाठी जे आहे या योजनेच्या अंतर्गत बेबी केअर किट मिळते. आता याच्यामध्ये पण सांगितलेलं आहे की कधी एक्झॅक्टली अर्ज करायचा, तर याच्यामध्ये मी हे पण तुम्हाला क्लिअर करतोय की म्हणजे बाळाला जन्म दिल्याच्या नंतर 2 महिन्याच्या आत पण आपल्याला त्याच्यासाठी अर्ज करता येतो. पण काय काय त्याच्यामध्ये साहित्य मिळतं बघा. बेबी केअर किटमध्ये इथे स्पष्ट लिहिलेलं आहे, बेबी केअर किटमध्ये हे एवढे साहित्य प्राप्त होतं बघा, की लहान मुलांचे कपडे, त्याच्यानंतर लंगोट वगैरे वगैरे. आता मी एवढं वाचणार नाही, तर त्यासाठी मी थोडं झूम करतो आहे. तुम्हाला हवं तर हे संपूर्ण गोष्टी तुम्ही वाचू शकता, व्हिडिओ पॉज करू शकता. तर या एकंदरीत ह्या संपूर्ण एवढ्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत याच्यामध्ये, तर याची किंमत जी आहे तर ती किंमत दिलेली आहे त्यांनी, ती म्हणजे 2,000 रुपये. म्हणजे 2,000 रुपयापर्यंतचे जे काही साहित्य आहे तर या किटमध्ये असणार आहे. आणि ही किट जी आहे ज्या लाभार्थी अशा प्रकारे जे आता मी जे सांगितलं तुम्हाला लाभार्थीची काय अट असणार आहे, कुठे जे आहे त्या नवजात बालकाला जन्म दिलेला पाहिजे आणि फर्स्ट डिलिव्हरीच्या वेळेसच मिळतं हे पण सांगितलं. म्हणजे मुलाची असो किंवा मुलीची असो, बरोबर. म्हणजे जन्मलेलं बाळ जे आहे मूल असो किंवा मुलगा असो किंवा मुलगी असो, दोन्ही पण असेल तरी देखील चालते. आणि याच्यामध्ये आणखी पण तुमच्या मनामधला दुसरा जो प्रश्न होता की नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टी मिळतात, मी याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सविस्तर नव्हतं सांगितलं. आता तुम्हाला ऑफिशियल पेजवरचीच माहिती दाखवायला संपूर्ण ही. आणि याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा की जर तुम्हाला काही अडचण आलीच तर तुम्ही अंगणवाडी सेविकेची मदत घेऊ शकता, असं स्पष्टपणे जे आहे या योजनेच्या ऑफिशियल पेजला सांगितलेलं आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की या बेबी केअर किट योजनेचा लाभ कोणत्या लाभार्थ्यांना मिळेल किंवा कोणती महिला या योजनेचा लाभ घेऊ शकते, तर या संदर्भातील सर्व जे काही प्रश्न आहेत अगदी कमी शब्दामध्ये तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मांडलेले आहेत. पण या व्यतिरिक्त पण मला माहिती आहे काही तुमच्या मनामध्ये असे काही प्रश्न असू शकतात ते अनुत्तरित राहतील या योजनेच्या संदर्भात, या बेबी केअर किटच्या संदर्भात, तर ते नक्की तुम्ही कमेंट्समध्ये विचारा. ते वाचेल आणि पुढच्या व्हिडिओमध्ये परत आणखी कव्हर करण्याचा प्रयत्न करेल. पण तुर्तास तरी माझ्या मते याच्यात सर्व माहिती तुम्हाला ऑफिशियल दिलेली आहे, मनाची माहिती नाही. त्यामुळे ही माहिती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. आता ज्या लाभार्थ्यांना याची गरज आहे बेबी केअर किटची त्यांच्या मुलासाठी किंवा मुलीसाठी, तर नक्की त्यांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.